निर्धार हे वर्म चुकू नये। निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये आस अनेकाची। तुका मने ऐसा कोण उपेक्षिला, तुका मने ऐसा कोण उपेक्षिला, नाही ऐकिला ऐसा कोणी। निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये आस अनेकाची। समचरण सरोज सांद्र नीलांबुदाभं, जगननिहित पाणी मुंडनं मंडनाना। तरुण तुलसी माला कंजरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगाकृ प्रथम नमन दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांभुज तेज स्मृती प्रदेशं। विधींद्रादि देवेर सदा स्तूर्यमानो, समाधिस्थ मृत्युं भजे ज्ञानदेव। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते। जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो।
सेवक झालो सेवेलागी सेवक झालो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा देवा अहो स्वामी तुकया देवा तुमच्या धरो निज चरणा तुमच्या धरो निज चरणा अहो स्वामी तुकया सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी बरनौ रघुबर बिमल जसू जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हरवु क्लेश विकार विठ्ठला 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 छत्रपती शिवाजी महाराज विठाला 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 निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वरम चुकू नये निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये आस अनिकाचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्य सेवेकरता निवडलेला अभंग
यच्छावत भूतलावर जन्माला आलेल्या जड जीवाचा उद्धार व्हावा याकरता आपला देह अखंड झिजवणारे वितराग संपन्न साधू सकल संत कंठभूषण ज्ञानेश प्रिय जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा हा 3 चरणाचा अभंग भक्ताचा स्वधर्म, भक्तांची देवावर किती निष्ठा असते त्या निष्ठेचं वर्णन करणारा महाराज अभंग आहे. म्हणजे महाराज विठ्ठल विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार म्हणजे तो असा, ज्यांचं जीवन वारकरी संप्रदायामध्ये वारकऱ्याची सेवा करण्यामध्ये गेलं असे आळंदी पंढरपूरचे निष्ठावंत वारकरी असे असणारे कैलासवासी माणिकराव घनश्यामरावजी कणके यांच्या किती पुण्यतिथी 13व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हे कीर्तन सेवेचे आयोजन आहे. त्यांचे पुत्र भागवतरावजी माणिकरावजी कणके साहेब आणि दुसरे लक्ष्मणरावजी माणिकरावजी कणके साहेब यांनी या दोन्ही सुपुत्रांनी आपल्या वडिलाच्या ऋणातून मुक्त होण्याकरता हे कीर्तन सेवेचं आयोजन केलेलं आहे. महाराज आपल्या जीवनामध्ये 3 ऋण आहेत महाराज, देव ऋण, ऋषी ऋण आणि पितराचं ऋण. त्यामध्ये हे पितराचं ऋण आहे महाराज. पुत्राच्या जीवनामध्ये या गोड जेवणाचा पुण्यतिथीचा हे जे कार्यक्रम आहे ना, पुत्राच्या जीवनामध्ये महाराज पर्व काळ आहे. महाराज एका ठिकाणी सांगितले ना, पुत्रासी पर्व काळ जन्मात जोडे एक वेळ, माता पित्याचा अंतकाळ तीही वेळ अति पवित्र. या न्यायाप्रमाणे सुंदर असं नियोजन केलेलं आहे महाराज. दोन्ही पुत्रांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. काही जण महाराज म्हणतात हे केलंच पाहिजे, हे केल्यावर काय होतंय असे विचार करणारे असतात ना महाराज. पण हे केलंच पाहिजे. आणि हे जर असा सोहळा, असं भजन कीर्तन नामस्मरण जर त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं झालं तर ते महाराज वरून आशीर्वाद देतात आणि काय म्हणतात, कल्याण इच्छिते तया गोळा, कल्याण इच्छिते तया गोळा, कल्याण येते दया जोडा, कल्याण येते दया जोडा. तुका म्हणे पितर आशीर्वाद देती, कल्याण इच्छिते तया गोळा. तुका म्हणे पितर आशीर्वाद देते कल्याण इच्छिते दया जोडा. वा सुद्धा महाराज टाळी वाजवा. तुका मने पितर आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया गुणा. वा हे जर असं पुण्यस्मरणाच्या निमित्ताने कीर्तन भजन नामस्मरण जर केलं महाराज तर स्वर्गातून आपले पितर आपल्या मुलांना, आपल्या पूर्ण नातेवाईकांना आशीर्वाद देतात महाराज. आणि हे नाही केलं तर सुद्धा महाराज, हे जर आपल्या जीवनामध्ये आपण जर नाही केलं, वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार पुत्र झाला, हो वंशी दुराचार पुत्र अहकटाचे करीती पितर, अहकटाचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार पुत्र झाला. अहकटाचे करीती पितर, अहकटाचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला, हो वंशी दुराचार पुत्र झाला.
पाहता त्याचे करीती पितर, वंशी दुराचारी पित्र झाला पुत्र झाला. असे बरेच जण महाराज म्हणतात इथं आपण जेवणारे आपणच आहेत, वाढणारे आपणच आहेत, खाणारे आपणच आहेत. मग त्याला कसं पोचते? सर्वजण आपण आता इथे तेच करणार की खाणारे आपणच आहेत, स्वयंपाक करणारे आपणच आहेत, पतळे उचलणारे आपणच आहेत महाराज. मग त्यांना कसं पोचते? आता लग्नाच्या मंडपामध्ये अक्षदा तर सगळ्याच्याच डोक्यावर पडतात, पण लग्न कोणाचं लागते? नवरदेव नवरीचं. एक जण येडपट असंच म्हणला गैराधी, लईच लोक आरडायलेत म्हणला लग्न करून घे, लग्न करून घे. एकदाच म्हणला परभणीला गेलो, मोठं लग्न बघितलं म्हणला आणि भरमध्ये जाऊन उभं राहिलो. काय पोरगे कवा का भेटना म्हणला, अक्षदा पाडून घेतल्या म्हणला अंगावर. आता अक्षदा पडल्या म्हणजे त्याचं लग्न होतंय का केशव महाराज? ज्याच्या नावाने अक्षदा टाकल्यात त्याचं लग्न लागतंय. तसंय हे अन्नदान, हे नामस्मरण, हे आपण हे कीर्तन भजन जे करतो का नाही, आज जेवण जरी आपण करत असलो, भजन जरी आपण करत असलो, पण त्यांच्या नावाने म्हणले महाराज. म्हणून ते आपल्याला वरून आशीर्वाद देतात. म्हणले महाराज तुका म्हणे पितर आशीर्वाद देती, कल्याण इच्छिते तया कुळा. सुंदर असं नियोजन केले महाराज. दोन्ही पुत्राला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत महाराज. 13वी पुण्यतिथी, 13वी पुण्यतिथी महाराज. गोड जेवण करीनात बऱ्याच ठिकाणी, गोड जेवण करीनात. ते वर्ष श्राद्ध ते आपलं हे तर सोडून द्या, 6 महिने ते काय आपलं काय असते ते, पण ती यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत की 13वी पुण्यतिथी महाराज. त्या निमित्तानं घेतलेला अभंग आहे. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. कार्यक्रमासाठी जमलेले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य, मृदंगाचार्य महाराज मंडळी, त्यामध्ये आमची सुंदर अशी पहिली चाल गायली आमचे भजनप्रेमी भजन सम्राट सुदामजी महाराज ताडपांगरीकर महाराजांची कीर्तनासाठी उपस्थित आहे. तसेच त्यांच्या पाठीमागे ज्यांनी सुंदर अशी चाल गायली आमचे गावातील रत्न केशव महाराज रेणकापूरकर, तसेच आमचे रेणकापूरकर भजनी मंडळी आणि नामदेवराव आहेत, आमचे काका आहेत, मंचक महाराज त्यांची तर विशेष उपस्थिती महाराज. ते परीक्षकाच्या भूमिकेत येतात. मंचक महाराज म्हणजे विशेष आहेत. काय चुकलं, काय कमी झालं महाराज मला कीर्तन झाल्यानंतर सांगतील. ते परीक्षकाच्या भूमिकेत असे असणारे प्रेरणास्थान, सर्व कार्यक्रमाला ज्यांची प्रेरणा आहे असे आमचे मंचक महाराज रेणकापूरकर महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होऊन कीर्तन सेवेसाठी मी आरंभ करतो. तसेच हरिभक्त परायण आमचे परम मित्र मृदंग सम्राट तालमनी, ताडेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आमचे परम मित्र पांडुरंगजी महाराज वैरागर महाराजांची पण कीर्तनासाठी उपस्थित आहे. आणि आमचे दामपूरचे विनायकरावजी मृदंग सम्राट आहेत महाराज. ते पण आता पांडुरंग महाराज वाजवलेत म्हणून पाठीमागे बसलेत, पण ते सुद्धा सुंदर वाजवतात महाराज. आणि आपल्या चॅनलचं नाव काय? विठ्ठल कृपा. सुंदर असं महाराज यूट्यूब चॅनल आहे विठ्ठल कृपा. आपण कोणी जर ते चॅनल बघा, त्याला सबस्क्राईब करा, शेअर करा. सुंदर अशी कीर्तन सेवा त्याच्यामुळे आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. आता जरी आपल्याला नाही ऐकायला मिळालं तरी पुन्हा कधीही आपण ते आपल्या विठ्ठल कृपा जर आपल्या मोबाईलवर जर सर्च केलं तर ते आपण काढा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ते बेल ऐकून काय घंटी दाबा. आता असं आणि सुंदर अशी सिस्टीम आहे. सिस्टीमचं नाव जगदंबा साऊंड सिस्टीम. त्याच्यासाठी टाळी वाजवा. सुंदर अशी ती एक कला आहे पांडुरंग महाराज आपल्या कलेसारखी. कोणाला काय द्यायचंय, कोणाला कसं हे करायचंय, कोणाचा आवाज कसा आहे, कोणाला बेस आहे, कोणाला ट्रबल आहे, काय द्यायचंय, त्यांची एक कला आहे गायक वादकासारखी. म्हणून त्यांनाही धन्यवाद देऊन सर्वांना धन्यवाद दिले असं समजून पुन्हा आपल्या कीर्तन सेवेकडे वळू म्हणून विठाला निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. सुंदर असं आपल्या या सप्ताहाच्या नियोजनामध्ये माझ्या कीर्तन रूपी शिवाली महाराज पवित्र अशा ह्या शिवकथा आपण श्रवण करत आहात. शिवकथा सुंदर आपण ज्यांच्या मुखातून शिवकथा ऐकतो असे असणारे परम स्नेही आमचे परम मित्र हरिभक्त परायण मनोहरजी महाराज शास्त्री आळंदीकर यांच्या रसळवाणीतून आपण शिव महापुराण कथेचं श्रवण करत आहोत. सुंदर अशा कथा आहेत महाराज त्याच्यामध्ये. डम 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 डमरू आला. महादेवाच्या सुंदर सुंदर कथा आपल्याला ऐकायला मिळणार आहेत महाराज. कालच महाराजांनी किती सुंदर कथा केली आणि आज आणखी बऱ्याचशा आपल्या कथा आपल्या पुढील राहिलेल्या 6 दिवसामध्ये ऐकायला मिळणार आहेत.
असे बरेचसे सुंदर सुंदर भजन आपल्याला कथेमध्ये ऐकायला मिळणार आहेत. डम 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 डमरूवाला, डम 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 डमरूवाला, डम 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 डमरूवाला, कैलासेच्या पार्वतीला डोळ महादेवा, उघड तिसरा डोळान दर्शन द्या मला महादेवा, उघड तिसरा डोळान दर्शन द्या मला. असे सुंदर सुंदर भजन आहेत महाराज. हिमालयाच्या घरच्या नारी, हिमालयाच्या घरच्या नारी हसती पार्वतीला, शुद्ध स्फटिका सारखा नवरा मिळाला गौराईला. सुंदर सुंदर शिव महापुराण कथेमध्ये आपल्याला भजन ऐकायचे. आता मी सगळे इथंच म्हणणार नाही, आपला अभंग राहून जाईल. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. भक्ताच्या जीवनामध्ये महाराज 4 अवस्था सांगितल्या. भक्ताचे प्रकार किती? भक्ताचे 4 प्रकार सांगितले. आर्त भक्त, अर्थार्थी भक्त, जिज्ञासू भक्त आणि ज्ञानी भक्त, असे 4 प्रकार पडतात. आर्त भक्तामध्ये प्रल्हाद महाराज येतात. महाराज ज्या वेळेला संकट पडलं त्यावेळेला भजन करणारा त्याला म्हणतात महाराज आर्त भक्त. आणि अर्थार्थी भक्त त्यामध्ये बिभीषण महाराज येतात, त्याने अर्थार्थी भक्ती केली महाराज. आणि जिज्ञासू भक्त, आपल्याला भगवंताने पवित्र असा नरदेह दिलाय आणि नरदेहाला येऊन देवाचं भजन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, हे ज्याच्या मनामध्ये असतं. देवे दिला देह भजना गोमाता, वा वा वा. देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह भजना गोमाता. डोया झाला माता पातिकेचा, डोया झाला माता पातिकेचा, देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह भजना गोमाता. वा, अगदी योग्य प्रमाण. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बादिकेचा. जिज्ञासू भक्ताची अवस्था आहे, त्याला माहित असते भगवंताने आपल्याला पवित्र असा नरदेह दिलाय, म्हणून आपण भगवंताचं भजन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, म्हणून तो भगवंताच्या चिंतनामध्येच वेळ घालतो आणि पूर्ण महाराज त्याचं भगवंताचं भजन चिंतन करतो. महाराज त्याची ती अवस्थाच अशी. तो म्हणतो मला त्या भगवंताची भेट कधी होईल, त्या भगवंताची तू सारखं भजन करतो. महाराज कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल, कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल, जरी ठावा असेल तुम्हा कोण, जरी ठावा असेल तुम्हा कोण, लागत से पाया हे तो लोटांगणी, लागत से पाया हे तो लोटांगणी. ही जिज्ञासू भक्ताची अवस्था आहे. तो म्हणतो मला त्या देवाची भेट कधी होईल, त्या भक्ताचं देवाचं दर्शन मला कधी होईल, ही जिज्ञासू भक्ताची अवस्था आहे. म्हणली महाराज ज्ञानी भक्ताची अवस्था आहे का? ज्ञानी भक्त म्हणतो, आता ज्ञानी भक्ताची अवस्था आहे का, मी एक कीर्तनकार आहे, मी एक गायक आहे, मी एक वादक आहे, हेही ज्याला कळत नाही त्याला म्हणतात ज्ञानी भक्त. महाराज देवाला दररोज पाहतो, देवाला दररोज भेटतो,
हेही ज्याला लक्षात येत नाही त्याला म्हणतात म्हणले ज्ञानभक्त महाराज, सर्वदा खलविद ब्रह्मा, जिकडे पाहे तिकडे देव, ऐसा भाव दे काही, जी जी दृष्टी दिसे ते ते हरी रूप, पूजा ध्यान जप त्याशी नाही. ही ज्ञानी भक्ताची अवस्था म्हणली महाराज. विठाला 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 आता भगवंतावर भक्ताची श्रद्धा किती असते, निष्ठा किती असते, याच्यावर आपण उदाहरण पाहूया. ज्ञानोबरायला तीर्थयात्रेला जायचं होतं. ज्ञानोबराय पंढरपूरला आले. पंढरपूरला आले असताना देवाला म्हणले, देवा तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आहे. त्यावेळेला देव म्हणाले, चांगली गोष्टी ना माऊली, जा ना मग. ते म्हणले, देवा तीर्थयात्रेला जायचंय पण सोबत कोणीतरी चांगला असावा अशी माझ्या मनामध्ये इच्छा आहे. मग कोणाला नेता? म्हणले, नामदेवरायला सोबत न्यावा म्हणतो अशी माझ्या मनामध्ये इच्छा आहे. त्यावेळेला नामदेवराय तिथं नव्हते. नामदेवराय वाळवंटामध्ये गेलेले होते. ज्ञानोबराय वाळवंटामध्ये आले आणि नामदेवाला म्हणले, नामदेवा तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आहे. त्यावेळेला नामदेवराय म्हणाले, चांगली गोष्टी ना माऊली, तीर्थयात्रेला जायचं म्हणलं चांगली गोष्ट आहे. ते म्हणले, पण सोबत तुम्हाला न्यावं म्हणतोय. ते म्हणले, ते जमणार नाही. म्हणले, का जमणार नाही? म्हणले, कालच देवाचं आणि माझं पिताची नावोनी काय न करावे, तीर्थाची नावो तीर्थाची जाओ रे, कायाची जाओ रे, कायला करावे, तीर्थाची जाओ रे, वाहू घेई जावे पंक्तीने, वाहू घेई जावे पंक्तीने, वाहू घेई जावे पंक्तीने, वाहू घेई जावे पंक्तीने. पंक्तीने माझे तीर्थक्षेत्र, माझे तीर्थक्षेत्र पंढरी पैजाला, माझे तीर्थक्षेत्र, माझे तीर्थक्षेत्र, माझे तीर्थक्षेत्र, पंढरी पैजाला, माझे तीर्थक्षेत्र. तीर्थाशी जाऊन काय बा करावे, वा वा वाऊगे हिंडावे. पण तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आहे. नामदेवराय म्हणतात, जाणं माऊली चांगली गोष्ट आहे, पण सोबत तुम्हाला न्यावं म्हणतोय. म्हणले, ते जमणार नाही. म्हणले, का जमणार नाही? म्हणले, कालच देवाचं आणि माझं, पंढरू महाराज कालच देवाचं आणि माझं असं ठरलंय. म्हणले, देवा तू मला सोडून कुठं जायचं नाही आणि मीही तुला सोडून कुठं जाणार नाही, असं आमचं कालच ठरलंय. म्हणले, मला तुझ्या वाचून करमत नाही आणि तुलाही माझ्या वाचून करमत नाही, आमचं कालच ठरलंय. म्हणले, तुम्हाला खोटं वाटायलंय का? चला म्हणले देवाकडे. दोघंही आले देवाकडे. ज्ञानोबराय देवाला म्हणतात, देवा तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आहे. ते म्हणले, जाणं माऊली मग, पण सोबत नामदेवरायला न्यावं म्हणतोय. म्हणजे ज्ञान माऊली मग. नामदेवराय म्हणाले, देवा खोटं कधीपासून बोलायला शिकलास? ते म्हणले, निवडून आल्यापासून. निवडून यायच्या आधी सगळं खरंच बोलतेत महाराज, असं करणार, हे करणार, ते करणार. आणि एकदा का निवडून आले, तुम्ही कोण्या गावचे आहेत? आणि त्या गावात तुम्हाला एवढं पडलंच नव्हतं, बरी मोठी मागणी करायला तुम्ही. पण ते देव म्हणाले, नामदेवा वस्तू द्यायची का नाही द्यायची हे देणारे अवलंबून नाही, न्यायला कोण आले बघ. प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर करीत से आदर संगतीचा. वस्तू द्यायची का नाही द्यायची हे देणाऱ्यावर अवलंबून नाही, न्यायला कोण आलं याच्यावर अवलंबून आहे. दृष्टांत सांगितला जातो. एका मुलीचा मामा हायकोर्टामध्ये जज होता. हायकोर्टामध्ये जज असल्यामुळे त्या मुलीचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर ह्या सासरच्याने असं ठरवलं की यावर्षी मुलीला दिवाळीला पाठवायचंच नाही. सुधा महाराज, यावर्षी मुलीला दिवाळीला पाठवायचंच नाही. गृहमंत्री जरा कडक असल्या वळवळ करायला जमत नाही को, बरोबर आहे का नामदेवराव?
गृहमंत्री जरा कडक असल्या वळवळ करायला जमत नाही की ते यावर्षी दिवाळीला पाठवायचंच नाही. इकडं मामाला सांगितलं. मामी म्हणाली का हो आपल्याला काही लेकरू बाळ नाही, यावर्षी भाचीला दिवाळीला आणावं म्हणते. मामा म्हणले उद्याच जातो ना. हे मामा निघाले महाराज. असं रेणकापूर सारखं खेड्याचं गाव, त्या गावामध्ये ते जज साहेब आले. ती लाल दिव्याची गाडी, मागं एक पोलीसची गाडी, पुढे एक पोलीसची गाडी. आता हायकोर्टातला जज आहे ना महाराज. हे गाव म्हणू लागलं एवढी मोठी गाडी ना आपल्या गावात आलीच कशी. सगळा गाव जमा झाला महाराज याच्या मागं पुढं. आता हे ज्याच्या दारासमोर उभी राहिली का नाही ते तर म्हणाला महाराज मी तर कोणाला काही म्हणलो नाही, कोणाला शिवी दिली नाही, कस काय पोलीसची गाडी आली असेल. हे थरथर कापायला लागलं महाराज मध्ये. थरथर कापत असताना तसंच कापत थरथर कापत बाहेर आलं. बाहेर येऊन पाहतोय तर काय पुरीचा मामा. साहेब तुम्ही येतोय म्हणला. मी तर किती थरथर कापलं म्हणला, घामाग्रज झालो म्हणला. तुम्ही मला बोलवायचं म्हणला, मी आलो असतो तुमच्याकडं आलो असतो तर इतकं मी थरथर कापलं नसतं म्हणला, मला घाम आला नसता, इतकं माझी परेशानी झाली म्हणला. पण काय कसं काय आले. काय नाही म्हणले यावर्षी पुरीला दिवाळीला न्यावं म्हणतो. अहो न्या की म्हणले, मी आलो असतो, तुम्ही मला जर म्हणले असते तर मी घेऊन आलो असतो. घरून मधून बायकोन आवाज दिला, इकडे यावं बरं म्हणली. काल काय आपलं ठरलं होतं. ते म्हणला काल काय ठरलं होतं, परवा काय ठरलं होतं जाऊ दे. न्यायला कोण आलंय, पुरीचा मामा आहे, हायकोर्टात जज आहे, तिथं आपले 3 मॅटर चालू आहेत म्हणला. मिटवायच्यात का ओढवायचे. ती म्हणली माहिती तिच्यासोबत मी जाते ना. याला म्हणायचं वस्तू द्यायची का नाही द्यायची हे देणाऱ्यावर अवलंबून नाही, न्यायला कोण आलं याच्यावर अवलंबून आहे म्हणले महाराज. विठाला 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 विठाला. सांगायचा मुद्दा असा आहे, नामदेवराव ज्ञानोबाराव सोबत तीर्थयात्रेला जायला तयार झाले. पण नामदेवराव म्हणले माझी एक देवा आट आहे. काय आट आहे म्हणले, ज्या देवाचे कमरेवरती हात नाहीत, ज्या देवाचे पाय जोडलेले नाहीत त्याचं मी दर्शन घेणार नाही म्हणले. घे दर्शन मी तयाचे, घे दर्शन मी तयाचे, कटेवारी कारा वाही जाते माते, घे दर्शन मी तयाचे, घे कटेवरी कर नाही ज्या देवाचे, ने घे मी तयाचे दर्शन. सांगायचा मुद्दा असा आहे, नामदेवराय ज्ञानोबाराय सोबत तीर्थयात्रेला गेले. संपूर्ण भारत भ्रमण केलं. ज्ञानोबाराय सांगतील तिथं गेले. पण निष्ठता किती, ज्या देवाचे कमरेवरती हात नाहीत, ज्या देवाचे पाय जोडलेले नाहीत त्यांचं मी दर्शन घेणार नाही, एवढी एकनिष्ठ नामदेवराय होती मला महाराज. विठाला विठाला महापुरुषाचे चरित्र आहेत पांडुरंग महाराज, संत महात्म्याचे चरित्र आहेत. त्यांनी आपली एकनिष्ठता कधीच सोडली नाही. एक वेळेला त्यांनी मरण स्वीकारलं पण ती एकनिष्ठच राहिली शेवटच्या श्वासापर्यंत. प्रभू रामचंद्राचं चरित्र पहा रामायणामध्ये चला. ज्या वेळेला प्रभू रामचंद्राचं युद्ध सुरू झालं रावणाबरोबर, अनेक वीर मारले गेले रावणाचे. त्यावेळेला कुंभकर्णाला उठवलं. आता ते कुंभकर्ण कसा होता केवढा होता त्याचं वर्णन भरपूर आले महाराज, ते सांगून काही वेळ घ्यायचा नाही. कुंभकर्णाला उठवलं. ते कुंभकर्ण उठला महाराज, असे वीर मारतच सुटला महाराज. वानर काही पायानं मारले, काही हातानं मारले. कसे महाराज काही पायानं मारले, हातानं मारले, असे मारतच सुटला महाराज. ढिगल पडला महाराज त्याच्या उजव्या हाताला. आणि जिकडं तिकडं त्या वानराचा दुर्गंध यायला लागला मला महाराज. आता मेलेल्या माणसाचा दुर्गंधच येतो की, जिकडं तिकडं दुर्गंध यायला लागला. अचानक दुर्गंध बाजूला गेला
आणि त्या ढिगाऱ्यातून सुगंध यायला लागला. सुगंध यायला लागल्यानंतर त्यानं ती महाराज मॅच डिलीट केल्यासारखं ते ढिगारा सारला बाजूला आणि त्याचा सुगंध येऊ लागला का नाही. ते वानर असं वर उचललं, त्याच्यामध्ये थोडा जीव होता, प्राण होता. त्या वानराला विचारलं, कोण रे तू? त्यानं सांगितलं, मामा गंधमादन नाव आहे म्हणलं माझं. आणि हा सुगंध? तो म्हणला, मामा माझाच आहे म्हणला. सांग म्हणले, तुला जगायचंय का मरायचंय? त्याने सांगितलं, मामा कोणला मरा वाटते म्हणला, जगायचंय म्हणलं मला मला. मग तुला जगायचंय ना? मन म्हणे मी रावणाचा आहे, तुला जीवदान देतो. तेवढं ती वानर काय म्हणलं, आयुष्यभर भजन केले म्हणला रामाचा म्हणून. आणि आता मरता मरता कशाला बाटू रावणाचा म्हणून. याला म्हणतात एकनिष्ठता. एकनिष्ठ होतं महाराज म्हणला. कधी जीवनामध्ये कोणाला वाईट बोललो नाही म्हणला. तू कमाने काया करील कुरवंडी हो. तू कमाने काया करील कुरवंडी हो. तू कमाने काया करील कुरवंडी हो. तू कमाने सुंदर प्रमाण दिलं. तू का म्हणे काय करू? काया का म्हणे काया करवंडी. एवढी एकनिष्ठता, निष्ठतेबद्दल प्रमाण दिलं त्यानं. निष्ठा काय असते? कधी कोणाला वाईट बोललो नाही. मी माळकरी माणूस आहे, मोठाचे मोठा गंध लावणार आहे, कधी कोणाला एवढेच द्या म्हणून मी म्हणलो नाही सुद्धा महाराज. एवढा एकनिष्ठ होता. आणि मी रावणाचं नाव घेणार नाही म्हणला. तेवढ्या कुंभकर्णाने जोरात दाबलं. जोरात दाबल्यानंतर त्याच्या नाका तोंडातून रक्त यायला लागलं. रक्त येत असताना त्या कुंभकर्णानं पुन्हा ढिलं सोडलं. सांग म्हणले, अजून वेळ गेलेली नाही. म्हणत असलास तर मन रावणाचं आहे, तुला जीवदान देतो. तेवढं ते वानर म्हणालं, थोडी तकलीफ झाली म्हणला, म्हणून आरडवलं म्हणला, पण मी रावणाचा म्हणायला तयार नाही. त्या कुंभकर्णानं मग जोरात दाबलं महाराज त्याचं. ती मुंडी दाबली, हडक कडक 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 वाजली. सांगायचा मुद्दा असा आहे, ते वानर मेलं. कोणाचं म्हणून मेलं? कोणाचं म्हणून मेलं? रामाचं म्हणूनच मेलं. त्याला जगायला चान्स होता का नाही? होता का नाही महाराज? कोणाचं म्हणावं लागू लागलं? हो का प्राणाचाही घात. हो का प्राणाचाही घात. हो का प्राणाचाही घात. भोका प्राणाचाही घात, परिणा सोडी हा अनंत. बघा एवढं एकनिष्ठते होतं महाराज. त्याला जगायला चान्स होता. त्याला कोणाचं म्हणावं लागलं? रावणाचं. रावणाचं म्हणलं असतं तर ते वानर जगलं असतं, पण त्यानं जीवन नाकारलं, मरण स्वीकारलं, पण रामाचं म्हणूनच मेलं. याला म्हणतात एकनिष्ठता. तुमचं आमचं का पुराणामध्ये वर्णन होत नाही?
तुमचं आमचं पुराणामध्ये का वर्णन होत नाही? आपण एकनिष्ठच नाहीत महाराज. समजा आपल्याला ताप आला आणि आपण डॉक्टरकडे गेलो. डॉक्टर साहेबांना सांगितलं, डॉक्टर साहेबाकडे गेलो. डॉक्टर साहेबांनी चेक केलं, ह्याचा इथं काही इलाज होत नाही म्हणले, ह्याला इथून हलवा म्हणले. हलवा म्हणजे पुढे न्या म्हणले, परभणीला न्या. परभणीला गेल्यानंतर त्या परभणीच्या डॉक्टरनं चेकअप केलं, सगळं काही तपासण्या केल्या. सर्व तपासण्या केल्यानंतर परभणीचे डॉक्टर म्हणाले, महाराज हे जगू शकते, ह्याला एक चान्स आहे जगण्याचा, पण ह्याच्या कपाळाला मोठा टप्पू गंध दिसायला आहे, गळ्यामध्ये टप्पू माळा दिसायली, ह्याला एक करावं लागतंय म्हणले. ह्याच्या गळ्यातली माळ काढावं लागते आणि उद्यापासून ह्याला पांढरी बटाटे चालू करावं लागते. काय करतो ना, काय करतो? पांढरे बटाटे चालू करतो, म्हणून आपलं पुराणामध्ये वर्णन होत नाही म्हणले महाराज. विठाला हे झालं संतांचं जीवन महाराज. महापुरुष तसंच होते, एकनिष्ठ होते. कधी त्यांनी महाराज फितूर नाही झाले, पक्ष नाही बदलले. आता 5 वर्षाची निवडणूक झाली तर एकदा आमदार झाला तर त्याला लक्षात येईना मी किती पक्षात जाऊन यायलो. कार्यकर्त्याचं तर सांगूच नका. कोणत्याही पक्षाची गाडी येऊ द्या, आता वातावरण येणार आहे, ते कोणत्याही पक्षाची गाडी आली तरी गळ्यात झेंडा आहेच. एकनिष्ठता राहिली नाही महाराज. एकनिष्ठता कशी असते तुम्हाला सांगू का? कर्मवीर भाऊराव पाटलाचं उदाहरण येते महाराज. किती एकनिष्ठ होते, एकनिष्ठतेबद्दल उदाहरण येते. कर्मवीर भाऊराव पाटील होते आणि अनाथ मुलांसाठी शाळा खोलली होती. आणि अनाथ मुलांसाठी म्हणलं महाराज डोनेशन कोण देणार आहे, मग ती शाळा चालवायची कशी, म्हणून त्यांनी मुष्टीफंड योजना चालू केली. घरोघर जायचं आणि मोठमोठ धान्य जमा करायचं. कर्मवीर भाऊराव पाटील एकनिष्ठतेबद्दल सांगायलो. मग घरोघर जायचं, मोठमोठ धान्य जमा करायचं. एक वेळेला असंच एका श्रीमंत व्यक्तीच्या घरी गेले ते धान्य जमा करण्यासाठी. तो श्रीमंत व्यक्ती म्हणाला, भाऊराव असं मोठमोठ धान्य जमा करण्यापेक्षा सगळी शाळा चलल एवढं मी एकटाच देतो ना म्हणले. आपल्यासारखं काय म्हणलं असता, पण ते कर्मवीर भाऊराव पाटील होते. काय नाव आहे म्हणले तुमच्या शाळेला? ते व्यक्ती समोरचं म्हणाला, म्हणले छत्रपती शिवाजी महाराजचं नाव दिले शाळेला. तो समोरचा व्यक्ती काय म्हणाला, शिवाजी महाराजांचं नाव काढ आणि त्या जागी माझं नाव टाक म्हणला. सगळी शाळा चालली एवढं मी एकटा धान्य देतो म्हणला. त्यावेळेला कर्मवीर भाऊराव पाटील काय म्हणले, अरे मोठमोठ धान्य जमा करून मी मरल, एक वेळेला जन्म दिलेल्या बापाचं नाव मी बदलेल, पण शाळेला दिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलणार नाही. याला म्हणतात महाराज म्हणले एकनिष्ठता. याला म्हणतात म्हणले एकनिष्ठता. अशी एकनिष्ठ होती महाराज. माणसं पहिले एकनिष्ठ होते. पण काय काय माणसं आपल्या जीवनामध्ये निष्ठा दाखवतात बरं महाराज, पण ती निष्ठा नाही महाराज. त्यांचा काहीतरी आपल्या जीवनामध्ये स्वार्थ दडलेला असतो महाराज म्हणले. स्वार्थी माणसं निष्ठा दाखवतात, पण त्यांचा आपल्या जवळ काहीतरी स्वार्थ दडलेला असतो, ते निष्ठा दाखवतात म्हणले महाराज. ज्या वेळेला आपल्या जवळ काही नसते महाराज, त्यावेळेला आपल्या जवळ काही नसते, त्यावेळेला आपले परकी असते. ज्या वेळेस आपण मोठे होतो त्यावेळेला बाबा बाबा काय निष्ठा दाखवते म्हणते महाराज, सांगते तसंच आम्ही करतो. अरे 2-3 वर्षाखाली महाराज अडचणीत होते, काहीतरी महाराजांना कोणाचं पोरग पळवून नेलं, त्यावेळेला महाराजाला जेलमध्ये घालायला निघालत असते. आणि आता म्हणालाच महाराज सांगते तसंच करतो. ही निष्ठा आहे का महाराज? ही स्वार्थ आहे महाराज. आणि तसे घरचे महाराज आपले स्वार्थ दाखवतात महाराज. घरचे प्रकार असे आहेत म्हणले महाराज. गरीबी जोपर्यंत आपल्याकडे ताकद आहे, जोपर्यंत आपल्याजवळ पैसा आहे, जोपर्यंत आपल्याजवळ सत्ता आहे, संपदा आहे, सर्व घरचे महाराज म्हणले आपल्या प्रवचन ऐकतात म्हणले. आपल्या जवळचा पैसा संपला, माणसं म्हणतात आपल्या जवळ जवळ सत्ता आहे, जवळ पैसा आहे, जवळ धन आहे, म्हणते ह्यांच्यासारखा माणूस 4 खेड्यात नाही म्हणतात असा माणूस. आणि ज्या वेळेला आपल्या जवळचा पैसा गेला, सत्ता गेली, संपदा गेली, त्यावेळेला हेच माणसं काय म्हणतात, गेले याचे मनुष्यपण येण्यासाठी गेले याचे मनुष्यपण येण्यासाठी गणानी गोत्र सर्व हसताची मज, गणानी गोत्र सर्व हसताची मज, गेले याचे मनुष्य
आणि गोत्रज सर्व हसताती मज गेले याचे मनुष्यपण येणे सांडिले लाज विनवी तू सिंपी नामा संत चरणी चरज विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो गा जोपर्यंत सत्ता आहे जोपर्यंत पैसा आहे जोपर्यंत लात मारेल तिथं आपण पाणी काढण्याची आपल्यामध्ये ताकद आहे तोपर्यंत सर्वजण महाराज आपले वचन ऐकतात सर्व आपल्या मागे पुढे राहतात म्हणजे महाराज माता पिता बंधुजन माता पिता बंधुजन माता पिता माता पिता बंधुजन माता पिता बंधुजन माता पिता बंधुजन माता पिता बंधुजन सर्व माने वचन सर्व माने वचन सर्व माने देवचन सर्व माने देवचन सर्व माने वचन सर्व माने वचन सर्व माने देवचन सर्व माने देवचन माता पिता बंधुजन माता पिता बंधुजन माता पिता बंधुजन माता पिता बंधुजन सर्व मारी देवचन जव चाले बरवा धंदा तव बहीण मने दादा सर्व काही हे जे माणसं महाराज हे निष्ठाचे दाखवतात का नाही जोवरी चढ नका तोवरी तोरी म्हणती माझा मानिती लहान तोर शरीर सुखाची आकाजा इंद्रिय मावळले आला बागुला जा कैसे विपरीत झाले तूची देह नोहे दुजा देह तोच आहे पण अवस्था एकदा बदलली देह तोच आहे ना महाराज फक्त अवस्था बदलली की महाराज असे होते म्हणले महाराज शरीर तोच आहे पण ती अवस्था बदलली की असं होते म्हणले महाराज कोणी कोणाचं नाही एक जण म्हणला महाराज माझी बायको घरी आल्याशिवाय जेवणच करीत नाही म्हणला पांडुरंग महाराज पांडुरंग महाराज एक जण म्हणला माझी बायको घरी आल्याशिवाय जेवणच करीत नाही तिला माहिती आहे रेणकापूरला गेलीत खाली हाताने येत नाहीत एक जण म्हणला माझा नातू माझ्याशिवाय राहतच नाही त्याला माहिती आहे आजा परभणीला गेला खाली हात येतच नाही काहीतरी खायला घेऊनच येते हे सर्व जे नातेवाईक आहेत ना महाराज यांची जी निष्ठा आहे आपल्यावर यांच्या निष्ठेच्या पोटी काहीतरी स्वार्थ दडलेला आहे म्हणून निष्ठा दाखवतात म्हणले आपलं महाराज कोणीच नाही महाराज म्हणते नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही नाही कुणाचे
कोणी. एका ठिकाणी तुकडोजी महाराज म्हणतात, महाराज तू म्हणशील घरदार सर्व इथेच राहत सार. तू म्हणशील घरदार सर्व इथंच राहत सार. माणूस मेल्यावर ते त्याच गावाबाहेर घर. माणूस मेल्यावर ते त्याच गावाबाहेर घर. तू म्हणशील बायको पोर, पुढे तुकडोजी महाराज म्हणतात, तू म्हणशील बायको पोर हे तुझ्या मागचे चोर. तू मेल्यावर खापर तुझ्या फुडतील मात्यावर. तुकडोजी महाराज काय म्हणतात पुढे, घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. हात लावणी नशिबाला रडतोस घाई घाई. या संसारा पायी, या संसारा पायी. अशी अवस्था आहे म्हणजे महाराज. कोण कुठपर्यंत आहे तुमचं. साथी है मित्र गंध के पान तक. अर्धांगिनी बढ़ेगी तो केवल मकान तक. परिवार के सब लोग चलेंगे मकान तक. परिवार के सब लोग चलेंगे मशान तक. बेटा भी हक निभाएगा अग्निदान तक. इसके तो आगे भजन ही है साथी. हरि के भजन बिन अकेला रहेगा. इसके तो आगे भजन ही है साथी. हरि के भजन बिन अकेला रहेगा. हे जे घरचे जे स्वार्थ जे दाखवतात, हे निष्ठा जे दाखवतात महाराज, त्या निष्ठेच्या पोटी स्वार्थ दडलेला असते. महाराज म्हणले निष्ठा कशी असते तुम्हाला एकच उदाहरण सांगू, संपू. निष्ठा कशी होती महाराज, ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजचं मोगलाबरोबर युद्ध झालं, अनेक वीर मावळे मारले गेले, अनेक मावळे मारले गेले, कोणाचे हात तुटले, कोणाचे पाय तुटले, असे बरेचसे वीर युद्धामध्ये मारले गेले. त्यावेळेला शिवाजी महाराज निघाले महाराज प्रत्येक घरोघरी भेट द्यायला निघाले असताना प्रत्येक मावळा कोणी दारात बसलेला आहे, कोणी आपल्या घरामध्ये बसलेला आहे. शिवाजी महाराज आले महाराज, एका मावळ्याच्या घरी आले. त्या मावळ्याचे युद्धामध्ये दोन्ही हात तुटले होते. आमदेराव, युद्धामध्ये त्या मावळ्याचे दोन्ही हात तुटले होते. मग शिवाजी महाराज आले त्याच्या घरी आल्यानंतर पूर्ण वाडा जमला, गाव जमलं, पूर्ण परिसर महाराज त्याच्या घरी आलेला आहे. आता महाराष्ट्राचा राजा आहे छत्रपती शिवाजी महाराज, सर्व परिसर त्याच्या घरी आलेला आहे. तो मावळा रडू लागला. रडणाऱ्या मावळ्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलं आणि म्हणले, का बाबा काय झालं तुला रडायला? युद्धामध्ये तुझे दोन्ही हात तुटले म्हणून रडायला का? म्हणला नाही महाराज, आता तुझे हात तुटल्यानंतर तुझ्या परिवाराचं कसं होईल, हा परिवार कसा जगेल म्हणून तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू का? तो म्हणला नाही महाराज. मग तुला रडायला काय झालं? तो म्हणला महाराज, माझे दोन्ही हात तुटले म्हणूनही मी रडत नाही, आणि माझे हात तुटल्यानंतर माझ्या परिवाराचं कसं होईल म्हणूनही माझ्या डोळ्यामध्ये पाणी नाही. पण महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराज आज माझ्या दारामध्ये उभा आहे, आणि ते उभा असणाऱ्या राजाला माझ्या दोन्ही हातांनी मुजरा करू शकत नाही म्हणून माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत म्हणले महाराज. याला म्हणतात एकनिष्ठता. एकनिष्ठता. म्हणून महाराज म्हणले तसे तुकोबारायचं जीवन होतं म्हणले महाराज. संपूर्ण संप्रदायाला नव्हे त्रिलोक्याला ज्या तुकोबारायच्या वाङ्मयाचा आधार आहे ती तुकोबाराय किती एकनिष्ठ होते महाराज अभंगाच्या पहिले. निष्ठावंत भाव भक्ताचा घरी हो
निष्कामानी केलं विठ्ठलानी वास निष्कामानी केलं विठ्ठलानी वास निधार हे पर्वत कुलये निधावरी भक्तान देवास निधावरी विठ्ठली श्वास निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये इतके तुकोबर आहे हे एकनिष्ठ होती म्हणून महाराज. निष्ठावंत भाव इतका भाव होता. निर्धार निर्धार किती तुकोबर आहे म्हणतात. एका ठिकाणी महाराज म्हणतात आम्ही फक्त आणि फक्त त्या देवाचंच वर्णन करतो म्हणले. एका ठिकाणी एका ठिकाणी तुकोबारायनं बऱ्याच ह्याच्यामध्ये वर्णन केलेत ना महाराज. कुठं देवीचं वर्णन केलंय. कुळीची हे कुळदेवी केली ठाई संताने. एका ठिकाणी एक तत्व नाम दृढ धरे मना हरी ते करुणा येईल तुझे हरी ते करुणा येईल तुझे एक तत्व नाम दृढ धरे मना हरी ते करुणा येईल तुझे हरी ते करुणा येईल तुझे एकतत्व नाम दृढ धरी मना हरीसी करुणा येईल तुझे. तुकोबार आहे एका ठिकाणी देवीचं वर्णन केले महाराज. कुळीची हे कुळदेवी केली ठाई संताने. मग तुम्ही म्हणता तुकोबार आहे एकनिष्ठ होते. आम्ही दुसऱ्या देवाची स्तुती तुकोबार आहे कधीही करीत नव्हते. अहो आम्ही सहज जरी नाही जाणून बुजून तर करणारच नाही. एखाद्या वेळेस सहज जरी एखाद्या देवाची स्तुती जर आमच्याच्यानं घडली तुकोबार आहे काय म्हणले आम्हाला पाप लागेल. आणि सामान्य पाप नाही. कोणतं पाप लागेल म्हणले ब्रह्महत्येचं पाप लागेल म्हणले. अनेकाची स्तुती आमा ब्रह्महत्या एका वाचून त्या पांडुरंगा. मग देवीचं वर्णन करत काय केलं एका ठिकाणी. देवी म्हणजे देवी शब्द नाही महाराज. संतांनी देवाचं वर्णन करताना 3 गुणामध्ये केलंय म्हणजे महाराज. 3 लिंगामध्ये. 3 लिंग कसे पुलिंग स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. या 3ही लिंगामध्ये संतांनी वर्णन केलेलं आहे देवाचं. मग तुम्ही कसं म्हणतात हे कसे 3 गुण 3 लिंग. आता ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. त्याच्यामध्ये कोणता लिंग येते महाराज स्त्रीलिंग. देवाला हाक मारताना आई म्हणून हाक मारली. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी पुंडलिक जीव लगा सुभे वाळवंटी हो एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवून कठी हो. वर्णन कोणाचं आहे महाराज देवाचं वर्णन आहे. पण काय म्हणले देवी असा शब्द वापरलाय. आता एका ठिकाणी सुंदर ते ध्यान ते हा प्रत्यय महाराज कशामध्ये आलाय ते हा प्रत्यय नपुंसकलिंगामध्ये आलेला आहे. सुंदर ते ध्यान हा नपुंसकलिंगामध्ये येतोय. तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. तो आणि हा तो पांडुरंग महाराज नेहमी दूरच्या वस्तूचं जे ज्ञान करून देते त्याला तो म्हणता. आणि हा जवळच्या वस्तूचं परोक्ष आणि अपरोक्ष ह्या दोन्ही प्रकारचं ज्ञान ज्याच्यामुळे होते त्याला म्हणतात तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. मग तुकोबारा एवढे एकनिष्ठ होते. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम अनेकाचे काम नाही येते. तुकोबाराय महाराज इतके एकनिष्ठ होते की देवा वाचून त्यांनी वर्णन एक धरिला चित्ती एक धरिला आम्ही रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती तेरे झाली अवघी काव तेरे झाली अवघी काव तेने झाली अवघी काव तेने झाली अवघी काव. एक धरिला चित्ती
आम्ही रकुमाईचा पती एवढे एकनिष्ठ तुकोबराय म्हणले महाराज. पण तिने देवीचं वर्णन हे ते केले ना कुठं, पण तुकोबराय हे एकनिष्ठ भक्त होते. किती होते ना नामदेवराव? अभंगाचं दुसरं चरण. निष्काम निचळ विठ्ठली विश्वास, निष्काम निचळ विठ्ठली विश्वास, निष्कामनीच विठ्ठली विश्वास, निष्कामनीच विठ्ठली विश्वास. पाहुन ये माझा आदिनाथ, वा पाहुन ये माझा आदिनाथ, जननी जळा विठ्ठली विश्वास, निष्कामन जळा विठ्ठल विश्वास. पाहुन ये माझा आदिनाथ, पाहुन पूर्ण रेणकापूरकर भजनी मंडळासाठी टाळी वाजवा. नामदेवरावने सुंद प्रमाण म्हणलंय. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, वा. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, पाहू नये असं अनेकाशी एवढे एकनिष्ठ तुकोबाराय म्हणतात. जरी हे आकाशवर पडू पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाय, वडवान्नळ त्रिभुवन काय, परी मी तुझीच वाट पाहे गा. विठोबा विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता. तुका म्हणे आता नाही दुसरे आम्ही नामाचे धारक, नेनु प्रकार अनेक सर्व भावे एक विठ्ठलचे प्रमाण. एवढे एकनिष्ठ तुकोबाराय होते महाराज. ते देवाशिवाय कोणतंही वर्णन करत नव्हते. मग तुकोबाराय म्हणतात, एवढं जर नामाचं भजन केलं, नामाचं चिंतन केलं, असा एखादा जर भक्त असेल त्याला कोणी उपेक्षेल का? ऐसा ऐसा उपेक्षिला कोणी, पूर्ण उपेक्षित. तुका म्हणे ऐसा ऐसा उपेक्षिला, हो तुका ऐसा ऐसा उपयोग
राज हरी तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला नाही ऐकला ऐसा कोणी. तुकाराम महाराज म्हणतात ज्यांनी भजन केलं ज्यानं चिंतन केलं असा कोणी उपेक्षिला मी काय ऐकला नाही असे तुकोबाराय म्हणतात. मला तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला नाही ऐकला ऐसा कोणी. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नया वास अनेकाचे विठोबा रघुमाय. गोपाल 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 गोपाय गोपाल 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 गोपाय गोपाल गोपाल जमल तशी कीर्तन रूपी सेवा करण्याचा प्रयत्न केलाय. जे काही बरोबर असेल ते सद्गुरू मोतीराम महाराजचे, जे काही चुकलं असेल ते माझा दोष समजा. सेवा करण्याचा प्रयत्न केलाय. करविली तैसी केली कटकट वाकुडे का नीट देव जाणे. तुमच्या कृपेचे पुसणे जन्मो जन्मे तुका म्हणे. अशी सुंदर कीर्तन रूपी सेवा करण्याचा प्रयत्न केलाय. त्या निमित्ताने ही कीर्तन रूपी सेवा आहे. महाराज माणिकराव घनश्यामरावजी कणके यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंढरपूरचे वारकरी होते. महाराज ते पंढरपूरची वारी न चुकता त्यांनी केली आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या दोन्ही मुलांनी भागवतरावजी माणिकरावजी कणके असतील साहेब असतील, लक्ष्मणरावजी कणके साहेब असतील, लक्ष्मणरावजी माणिकरावजी कणके साहेब असतील, ह्या दोन्ही मुलांनी आपल्या वडिलाच्या ऋणातून मुक्त होण्याकरता हे सुंदर असा महाराज कार्यक्रम भजन कीर्तन नामस्मरण अन्नदान सुंदर कार्य केले. ते जर वरून पाहत असतील वडिलांनी आपल्यासाठी काय काय केलं महाराज. हाडाचं काड रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस वडील आपल्यासाठी काय काय करतात महाराज. सर्व काय करतात ते आपल्या मुलासाठीच करतात महाराज. उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघवाने. बाप काय असतो ऐका. उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघवाने दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला फटामधी असू जरी कनावाकला. घडीभर तू थांब जरा ऐक त्याचे धापर. लय अवघड हाय रगड्या उमगाया बापर उमगाया बापर.
लई अवघड हैर गड्या उमगाया बापर उमगाया बापर. बाप जो आपल्यासाठी करतो महाराज, रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र, हाडाचं काळ, रक्ताचं पाणी, सर्व काय करतो ते आपल्या मुलासाठी करतो म्हणले महाराज. म्हणून त्यांच्या निमित्ताने सुंदर अशी कीर्तन रूपी सेवा महाराज या दोन्ही सुपुत्रांना पुनश्च एकदा धन्यवाद देऊन आपल्या कीर्तन रूपी सेवेला विराम देऊया. शेवटचं एक लेकीची व्यथा मांडणार गीत आहे, तेवढं गाण्याचा प्रयत्न करू आणि सेवेला सांगतात. घोर जीवाला लावू नका, पाठ जगाला दावू नका, घोर मनाला लावू नका, पाठ जगाला दावू नका, घोर मनाला लावू नका, पाठ जगाला दावू नका. आमच्या रूपात देवाला बघा ना बाबा, जहर खाऊ नका. आली लग्नाला लाडाची ताई, हुंडा वाचून जमना काही. आली लग्नाला लाडाची ताई, हुंड्या वाचून जमना काही. असे लाचार होऊ नका, टोपी गहाण ठेवू नका. आज आहे करायला काय कराल बाबा, जहर खाऊ नका. कर्ज घेऊन दिवाळी आली, वर यंदा हे नापिकी झाली. कर्ज घेऊन दिवाळी आली, वर यंदा हे नापिकी झाली. नवे कपडे घेऊ नका, काही खायला देऊ नका. पाणी पिऊन दिवाळी करू ना बाबा, जहर खाऊ नका. आहे कष्टाला सोन्याची शेती, घाम गाळून पिकवू मोती. आहे कष्टाला सोन्याची शेती, घाम गाळून पिकवू मोती. तीर्थयात्रेला जाऊ नका, चुना खिशाला लावू नका. तीर्थयात्रेला जाऊ नका, चुना खिशाला लावू नका. आमच्या रूपात देवाला बघा ना बाबा, जहर खाऊ नका, जहर खाऊ नका. झालेली कीर्तन रूपी सेवा श्री गुरु मोतीराम महाराजांच्या चरणी अर्पण करून याच ठिकाणी शिवेला पूर्ण विराम देऊन महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरेश्वर माऊली.